काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची काय असेल हे आज आम्ही शपथनाम्याच्या रूपाने आपल्या सर्वांच्या समोर सादर करतोय। या कार्यक्रमाला आदरणीय पवार साहेबांनी तुळजापूरला सभा काल होती, तरी आज एवढ्यासाठी आपल्या सर्वांच्या समोर पवार साहेब या ठिकाणी तुळजापूरून आले। पुन्हा ते राहुरीला त्यांच्या पुढच्या दौऱ्याला जाणार आहेत। मी त्यांचं स्वागत करतो। खासदार वंदनाताई चव्हाणांनी बरेच कष्ट शपथनामा करताना घेतलेले आहेत। आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक अध्यक्ष मेहबूब शेख, महिला अध्यक्षा वंदना, आमच्या रोहिणीताई खडसे, आमचे विद्यार्थी अध्यक्ष सुनील गव्हाणे, आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस आमचे बसवराज पाटील साहेब, डॉक्टर सेलचे, विजयंती सेलचे, महिलांचे सगळे उपस्थित असणारे आमचे प्रतिनिधी, आमचे बोंगळे साहेब पण इथे आलेले आहेत। सर्वांनी बरेच कष्ट करून आमच्या अल्पसंख्याक सर्वांनीच बरेच कष्ट करून हा जाहीरनामा बऱ्याच विचारांती शपथनामा विचारांती सादर केलेला आहे। मी या बाबतीत त्यांचे मनोगत आणि पुढील कारवाई भूमिका मांडण्याची सूचना आणि थोडक्यात या शपथनाम्याच्या बाबतीत सुतोवाच करण्याची सूचना मी वंदनाताई चव्हाण यांना करतो। एका गोष्टीचा वतीने आम्ही महिलांची जागा दिली आणि 10 जागा दिले होते। तिथे वर्ध्याचं मतदान सुद्धा झालं, सजवून झालं। असा प्रश्न करायची केली ती शक्यताची असा कार्यक्रम घेता तुम्ही हे कसं करणार, कसं अवघड होणार। तर आमची त्याची भूमिका अशी की ही विविध प्रश्नांच्या संबंधी आम्ही मांडणी केली, त्याबद्दलचा आग्रह संशोधनाला अर्थात करता नाही। त्यामुळेच आम्हाला असं दिसतंय की काँग्रेस पक्ष आणि अन्य जे पक्ष ज्यांच्याशी आम्ही आघाडीच्या रूपाने काम करतो त्या पक्षांना सुद्धा याच्या मुद्द्यांच्या संबंधी त्यांनी गांभीर्याने घ्यावं, याचा अंमलबजावणीसाठी सरकारने करावं असा आमचा आग्रह आमच्या विविध पक्षांची सुद्धा असेल। आणि त्यामुळे त्यातून एक चर्चेला आणि निर्णय घेण्याच्या प्रक्रियेला एक सुरुवात व्हावी, त्या दृष्टीने हा व्यापक अशा प्रकारचा वचननामा केलेला आहे। धन्यवाद साहेब। पहिल्यापासून मी आदरणीय पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब यांचं मनापासून आभार मानते की आपण आम्हाला हा जाहीरनामा करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी वैयक्तिक आणि माझ्या वतीने सर्व सभासदांच्या वतीने मी साहेबांचे आणि जयंत पाटील साहेबांचे मनापासून आभार मानते। आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आदरणीय साहेब हे अत्यंत एक विजनरी दूरदृष्टीचे नेते आणि त्यांच्याकडनं आम्हाला सातत्याने जे इनपुट्स मिळतात, सातत्याने आम्हाला मार्गदर्शन मिळतं, कुठल्या क्षेत्रात आपण कुठली भूमिका घेतली पाहिजे या पद्धतीचं त्यांचं जे आम्हाला सांगणं असतं। त्याच पद्धतीने आदरणीय जयंत पाटील साहेबांसारखे अतिशय अनुभवी नेते ज्यांच्याकडनं सुद्धा आम्हाला अनेक इनपुट्स मिळालेले आहेत, या दृष्टीने सगळे सभासद मिळून आम्ही हा मॅनिफेस्टो तयार केलेला आहे। मला आवर्जून या मॅनिफेस्टो कमिटीच्या सगळ्या मेंबर्सची नावं घ्यायची, तर ह्याच्यावरनं आपल्याला लक्षात येईल की अनुभवी मंडळी, त्याचप्रमाणे प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी मंडळी ह्या मॅनिफेस्टो कमिटीमध्ये आहेत। आदरणीय माजी मंत्री राजेश टोपे साहेब, MLA सुनील भुसारा साहेब, ॲडव्होकेट जयदेवरावजी गायकवाड, ॲडव्होकेट निर्मला सामंत प्रभावळकर, बसवराज पाटीलजी, सुनील बोंगळेजी, विद्याताई चव्हाण, राखीताई जाधव, क्लाइड क्रॅस्ट्रो, विकास लवांडेजी, नीरज महांकाळ, ॲडव्होकेट संजय काळबंदे, विवेक क्षीरसागरजी, डॉक्टर सुनील जगताप, सक्षणा सलगर, जावेद हबीबजी, प्रिया पाटील ज्या LGBTQ कम्युनिटीच्या अध्यक्ष आहेत, त्याचप्रमाणे रवींद्र पवार साहेब, या सगळ्या मंडळींकडनं आम्हाला त्यांची तज्ञ इनपुट्स मिळालेले आहेत।
एवढंच नव्हे पण प्रत्येक आघाडीच्या प्रमुखांनी सुद्धा आपापल्या सेलमध्ये त्या मंडळींची मीटिंग घेऊन आपण काय मांडणी केली पाहिजे ह्या पद्धतीने आम्ही इनपुट्स घेऊन हा जाहीरनामा तयार केलेला आहे. एवढंच नव्हे पण लोकांमधनं सुद्धा काही जे प्रॉमिनंट सिटीजन्स आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रातले एक्सपर्ट्स आहेत, त्यांच्याकडनं पण काही इनपुट्स घेऊन आम्ही ह्या शपथनाम्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. आता आदरणीय साहेबांनी सांगितलं हे बरोबर आहे की 10 खासदार असले 100% आपण विजय धरूया, 10 खासदार असले तरी हे तुम्ही कसं करणार असा प्रश्न येऊ शकतो. पण जे काय ह्या दस्तावेजात आम्ही मांडलेलं आहे, मला खात्री आहे की 5 वर्ष पण खासदार जे आमचे निवडून जातील त्यांना हे विषय मांडायला कमी पडतील. पण आपले खासदार कुठंच कमी पडत नाही, त्यामुळे सगळ्या विषयांवर त्या ठिकाणी मांडणी होईल आणि सरकारला सुद्धा आग्रही भूमिका मांडली जाईल. अनेक गोष्टी आहेत त्यामध्ये लिहिलेल्या ज्याच्यामध्ये ऑलरेडी राईट टू डिस्कनेक्ट सारखा एखादा प्रायव्हेट मेंबर्स बिल जे सुप्रियाताई सुळेंनी मांडलेलं होतं, जे अतिशय नाविन्यपूर्ण होतं, त्याचा सुद्धा अंतर्भाव आम्ही ह्यामध्ये केलेला आहे. असे विविध विषय जे आहेत ते ह्या ठिकाणी आदरणीय जयंत पाटील साहेब आपल्याला डिटेल्स मध्ये सांगतील. मला फक्त सुरुवात करायच्या आधी कुठल्या कुठल्या घटकांसाठी आम्ही ह्याच्यामध्ये तरतुदी केल्या. मॅनिफेस्टो असला की अनेक सूचना येतात आमच्याच कमिटीकडनं, साहेब इतक्या सूचना आलेल्या होत्या की सगळ्याचा अंतर्भाव ह्याच्यामध्ये होऊ शकला नाही. पण शेवटी मॅनिफेस्टो शॉर्ट अँड स्वीट पण असला पाहिजे, त्या दृष्टीने ह्याचं केलेलं आहे. अजूनही आम्ही ओपन आहोत की ह्या पुढच्या काळात देखील काही इनपुट्स आम्हाला आले तर निश्चितपणे आमचे खासदार आग्रही राहतील ही भूमिका आमची सगळ्यांची असणार आहे. घटक जे समाविष्ट ह्याच्यामध्ये केले ज्याचा उहापोह ह्या ठिकाणी जयंत पाटील साहेब करतील, त्याच्यामध्ये युवकांसाठी काही तरतुदी आहेत. महिला आणि मुली मुद्दामून लिहिलंय कारण युनायटेड नेशन्सच्या लेवलला नुसतं विमेन म्हणत नाहीत, विमेन अँड गर्ल्स असं संबोधित केलं जातं. शेतकरी, कामगार, उपेक्षित घटक, सामाजिक न्यायाअंतर्गत ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, अल्पसंख्याक, LGBTQ कम्युनिटी, मायनॉरिटीज आणि पेन्शनर्स, आरोग्य, शिक्षण, क्रीडा, पायाभूत सुविधा जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट खूप महत्वाचं आहे आताच्या काळात, त्याच्या संदर्भात काय दिशेने ह्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट व्हावी त्याच्या संदर्भात पण आम्ही डिटेल नोट केलेली आहे. उद्योग क्षेत्र, तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था आणि कर प्रणाली, GST जो गाजतोय विषय, नागरी विकास, शहरं आपली फार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत आणि ह्या शहरीकरणाला खऱ्या अर्थाने आपल्याला संबोधित करायचं असेल तर आपल्याला ठोस पावलं ह्या पुढच्या काळात उचलावी लागतील आणि अतिशय नाविन्यपूर्ण अशा आम्ही काही योजना या ठिकाणी मांडल्यात ज्याची अंमलबजावणी होणं अत्यंत गरजेचं आहे. हे सुद्धा विषय वारंवार राज्यसभेत असतील, लोकसभेत असतील, आम्ही NCPचे खासदार त्या ठिकाणी मांडत आलेलो आहोत. पर्यावरण हे अत्यंत महत्वाचा एक विषय आहे. मध्यंतरीच एक सर्वे झाला त्याच्यामध्ये युवकांनी असं म्हटलंय की जो पक्ष पर्यावरण आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट बद्दल बोलेल त्यांना आम्ही जास्तीत जास्त त्यांच्या मागे उभं राहू. या पद्धतीचा एक रिसर्च होता आणि त्यामुळे पर्यावरणाला सुद्धा आपण फार मोठं महत्व दिले, जास्त महत्व दिले आणि त्याच्याबद्दल तरतुदी केलेल्या आहेत. पर्यटन, कला आणि संस्कृती, पर्यटन हा इन्कम जनरेटिंग एक नवीन सोर्स असू शकतो, या दृष्टीने त्याच्याकडे बघण्याची गरज आहे. राष्ट्रीय सुरक्षा, देशांतर्गत सुरक्षा, परराष्ट्र धोरण आणि लोकशाहीच्या मूल्यांचं जतन ह्या पद्धतीचे शीर्षक ह्या जाहीरनाम्यात आहेत. मी आदरणीय जयंत पाटील साहेबांना विनंती करते की त्यांनी याच्यावर उहापोह करावा. धन्यवाद. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शपथनाम्यामध्ये गेल्या 10 वर्षात मतदारांची जी फसवणूक झालेली आहे, प्रचंड महागाई या देशात वाढलेली आहे, 45 वर्षात सगळ्यात जास्त बेरोजगारी आज या देशात आहे, शेतकऱ्यांची दुरावस्था झालेली आहे, कॉर्पोरेटसाठी पक्षपाती धोरणं अवलंबून इलेक्ट्रोल बॉन्डच्या माध्यमातून स्वतःची प्रचंड देणग्या घेण्याचं आणि सरकारी यंत्रणांचा गैरवापर करण्याचे अनुभव आपण घेतले. नोटबंदी, खासगीकरण हे काँग्रेस पक्षाच्या पंडित जवाहरलाल नेहरूंच्या वेळी उभं राहिलं. या सर्वच गोष्टींचं खासगीकरण करण्यावर या सरकारचा भर आहे. महिला या देशात सुरक्षित नाही,
पर्यावरणाचा हानी करणारा विकास कायद्याची मोडतोड करून करण्याचा जो प्रयत्न झाला त्या सगळ्यांच्यावर आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे. त्याचबरोबर या शपथपत्रामध्ये आमच्या सर्व घटकांना समाजातल्या न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करू ही भूमिका आम्ही मांडलेली आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती या कमी करू आणि त्या 500 रुपयाच्या दरम्यान त्या निश्चित करू आणि त्यासाठी आवश्यकता वाटली तर केंद्र सरकार त्याला सबसिडाईज करेल, जसं पूर्वी युपीएच्या राजवटीत होत होतं. त्याच पद्धतीनं या देशात आमच्या भगिनींच्या वापराचा सगळ्यात मोठा गॅसचा वापर त्या गॅसच्या किमती निश्चित करू. पेट्रोल आणि डिझेलवर जो कर असतो त्या करांची पुनर्रचना करू, जेणेकरून देशातली महागाई वाढण्यासाठी सगळ्यात मोठं कारण पेट्रोल आणि डिझेलचे दर आहेत त्याला आम्ही मर्यादित करण्याचं काम करू. त्याचबरोबर देशात जे शासकीय नोकऱ्या असतील, आता केंद्र सरकारमध्ये जवळपास 30-1 लाख शासकीय नोकऱ्या आहेत, त्या रिक्त जागा, शासकीय नोकऱ्या म्हणण्यापेक्षा रिक्त जागा सत्तेत जर आम्ही सहभागी झालो तर सत्तेत गेल्यानंतर त्याचा आग्रह करू भरती करण्याचा, किंवा मग या रिक्त जागा भरून देशातल्या जनतेला चांगली सेवा सरकारच्या माध्यमातून देण्यासाठी आग्रही राहू. परत महिलांचं आरक्षण शासकीय नोकरीत 50% ठेवण्याचा आग्रह करू आम्ही. त्याचबरोबर या देशात जीएसटी जो कर देशातल्या लोकांना आता लुबाडण्याचंच काम करतोय त्याला ह्युमन फेस देण्याचं आवश्यकता आहे. आणि अर्थतज्ञ विजय केळकर यांनी एका काळी सांगितलेलं होतं की एकच टॅक्स असला पाहिजे आणि त्यामुळं एकच टॅक्स करताना या देशात सर्व राज्यात इतकी विभिन्नता आहे की प्रत्येक राज्याला वेगवेगळ्या वस्तू तिथल्या सामान्य जनतेसाठी महत्वाच्या असतात आणि तो राज्याने कर ठरवण्याचा अधिकार हा जीएसटीचं कायदा करतानाच गमावण्यात आला. त्याविषयी विधानसभेत देखील आम्ही आमची बाजू मांडलेली की राज्यांचे अधिकार जाऊ नये, पण कायदा असा झालेला आहे की देशातल्या कोणत्याही राज्याला काही अधिकार नाही. पुन्हा ते अधिकार व्हॅल्यू ऍडेड टॅक्सच्या वेळी जशी एक पॉवर कमिटी होती फायनान्स मिनिस्टरची, तसं एक काउन्सिल केलं जाईल आणि त्या काउन्सिलला पूर्णपणाने हा अधिकार दिला जाईल. केंद्र सरकारचा त्यातला हस्तक्षेप हा मर्यादित राहील किंवा मिनिमम राहील. त्याचबरोबर आपल्या देशामध्ये अप्रेंटिसचा कायदा मंजूर करत असताना आम्ही त्या दुरुस्त्या करत असताना डिग्री आणि डिप्लोमा पास आउट झाला मुलगा की त्याला 1 वर्षासाठी स्टायपंड देण्याची भूमिका आम्ही ठेवलेली आहे. 8,500 रुपये त्याला स्टायपंड दर महिना पहिल्या वर्षासाठी मिळेल. जोपर्यंत त्याला नोकरी मिळत नाही तोपर्यंत पहिल्या वर्षी त्याला हा आधार देण्याचं काम आम्ही करू. देशातल्या स्पर्धा परीक्षांसाठी जे शुल्क आकारलं जातं आणि फार मोठ्या प्रमाणात युवकांच्याकडून शुल्क गोळा करण्याचा तो एक केंद्रीय आणि राज्याच्या सरकारांचा उत्पन्नाचं साधन झालेलं आहे. एवढं मोठं स्पर्धा परीक्षांसाठी शुल्क आकारलं जातं. आमचं सरकार आलं तर ते शुल्क देशात माफ केलं जाईल. त्याचबरोबर आमच्या महिला आणि मुलींच्यासाठी स्त्री शिक्षणातले जे काही अडथळे आहेत ते दूर करण्याचं काम आम्ही करू. त्याचबरोबर समाज, शाळा आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर महिलांच्या सुरक्षिततेची व्यवस्था करण्यासाठी कडक कायदे आणले जातील आणि शाळा आणि महाविद्यालयात सेफ्टी ऑडिट मुलींच्यासाठी राबवलं जाईल. त्याचबरोबर महिलांना संसद आणि राज्य विधिमंडळामध्ये महिलांना तातडीचं आरक्षण देण्याचा आग्रह पवारसाहेब नेहमीच करतात. त्याची अंमलबजावणी या 5 वर्षात करायचा आम्ही प्रयत्न करू. त्याचबरोबर या ठिकाणी आम्ही महिलांच्यासाठी बऱ्याच चांगल्या सूचना केल्यात. आम्ही ज्यावेळी पत्रक आपल्याला लिहू त्यात तुमच्या लक्षात येईल. दुसरा महत्वाचा भाग म्हणजे शेतकऱ्यांच्या किमान आधारभूत दर, विक्री, आयात निर्यात धोरण, कर्जमाफी यावर काम करण्यासाठी एक